Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कल्याण डोंबिवलीत पुन्हा रंगणार गायकवाड विरुद्ध गायकवाड राजकारण. महेश गायकवाड भाजपमध्ये जाणार का, चर्चेला उधाण. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीचे राजकारण नेहमीच रंगतदार राहिलं आहे. मागील महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच येणारी महानगरपालिका निवडणूक देखील गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माहितीतील शिंदे गट आणि भाजप एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते कल्याण डोंबिवलीत मोठा पक्ष बनण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कल्याण डोंबिवलीचा पुढचा महापौर हा भाजपचाच असेल असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर चर्चेला तोंड फुटलं. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी अलीकडे शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या घरी जाऊन गणपतीमध्ये दर्शन घेतलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं होतं. नेमके महेश गायकवाड आहेत तरी कोण, ते एकदा आपण पाहूयात. 2015 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर कल्याण पूर्वमधून निवडून आलेले महेश गायकवाड कार्यकर्त्यांमध्ये तळागाळातील नेते म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात त्यांनी सक्रियपणे जनतेची सेवा केली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहून कल्याण पूर्व शहर प्रमुख पदही भूषवलं आहे. मात्र 2 फेब्रुवारी 2024 मध्ये कल्याणमध्ये भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं होतं. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते, तर गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. गणपत गायकवाड सध्या तुरुंगात असताना भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिलं. मात्र महेश गायकवाड यांनी त्यांचा प्रचार करण्यास नकार देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेतून महेश गायकवाड यांची हकालपट्टी केली होती. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात महेश गायकवाड दिसत असले तरी रवींद्र चव्हाण यांच्या भेटीमुळे नवीन समीकरणांची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांनी गायकवाड यांना भाजप प्रवेशाचा प्रस्ताव दिला असून गायकवाड यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. पण कल्याण पूर्वमध्ये अनेक वर्षांपासून गायकवाड विरुद्ध गायकवाड असं समीकरण आहे. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वैर आता पुन्हा नव्या राजकीय रंगात रंगणार का, हा प्रश्न शहरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण सध्या महेश गायकवाड भाजपमध्ये प्रवेश करणार का हे स्पष्ट नसलं तरी मात्र त्यांच्या आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीमुळे कल्याण डोंबिवलीतील आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवं राजकीय वारं वाहण्याचे संकेत नक्कीच मिळत आहेत. मुंबई तकसाठी मिथिलेश गुप्ता, कल्याण डोंबिवली.